श्रावण मंगळवार ऐका मंगळागौरीची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक वाणी होता. त्याला काही मुलगा नव्हता. त्याच्या घरी एक गोसावी येई. अलख म्हणून पुकार करी. वाण्याची बायको भिक्षा आणि निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही असे म्हणून तो निघून जाई. ही गोष्ट तिनं आपल्या पतीला सांगितली. त्यानं तिला युक्ती सांगितली. दाराच्या आड लपून बस. अलख म्हणताच सुवर्णाची भिक्षा घाल. अशी भिक्षा झोळीत घातली. बुवांचा नेम मोडला. तो बाईवर रागवला. मूलबाळ होणार नाही असा त्यानं शाप दिला. तिनं त्याचे पाय धरले. बुवांनी उशाप दिला. बुवा म्हणाले, तुझ्या पतीला सांग निळ्या घोड्यावर बस. निळी वस्त्र परिधान कर. रानात जा. जिथं घोडा अडेल तिथं खण. देवीची प्रार्थना कर. देवी तुला पुत्र देईल. वाण्याच्या पत्नीने वाण्याला सांगितले. वाण्याने त्याप्रमाणे केले. रानात घोडा अडला. तिथं खणताच अतिशय सुंदर देऊळ लागलं. त्याला हिरजडीत खांब होते. मानकांचे कळस होते. आतमध्ये देवीची सुंदर मूर्ती होती. त्याने श्रद्धायुक्त अंतःकरणाने मनोभावे पूजा केली. त्यामुळे देवी प्रसन्न झाली. तिने वर मागण्यास सांगितलं. वाणी म्हणाला, सर्व काही आहे पण संपत्ती नाही, पुत्र नाही, म्हणून दुःखी आहे. देवी म्हणाली, तुला संततीचं सुख नाही. मी प्रसन्न झाले आहे तर तुला वर देते. अल्पायुषी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल. दीर्घायुष्य घेतलास तर जन्मांत होईल. कन्या घेतलीस तर बाल विधवा होईल. इच्छा असेल ते मागून घे. त्यानं अल्पायुषी पुत्र मागितला. तेव्हा देवीनं, माझ्या मागच्या बाजूला जा. तिथं एक गणपती आहे. त्याच्या माग आंब्याचं झाड आहे. गणपतीच्या दोंडावर पाय दे. एक फळ घे. घरी जाऊन बायकोला खाऊ घाल. म्हणजे तुझा कार्यभाग होईल. असं सांगून ती अदृश्य झाली. वाण्यानं त्याप्रमाणे केलं. गणपतीनं सांगितलं, तुझ्या नशिबी एकच फळ आहे. फळ घेऊन घरी आला. पत्नीला खाऊ घातलं. तिला दिवस गेले. यथावकाश बाळंतीण झाली. मुलगा झाला. सर्वांना खूप आनंद झाला. 8व्या वर्षी मुंज केली. 10व्या वर्षी लग्न करा म्हणाली. काशी यात्रेशिवाय लग्न करायचं नाही असा माझा नवस आहे, असे त्याने उत्तर दिले. काही दिवसांनी त्या मुलाला मामाबरोबर यात्रेस पाठवलं. मामा भाचे काशीस जात असताना वाटेत एका नगरात काही मुली खेळत होत्या. त्यात भांडणं लागली. एक मुलगी दुसऱ्या मुलीस म्हणाली, किती वाईट मुलगी आहेस तू. तेव्हा दुसरी मुलगी म्हणाली, माझी आई मंगळागौरीचे व्रत करते, त्यामुळे कोणी वाईट नाही आणि कोणाचं वाईटही होणार नाही. मामाने ते ऐकलं. विचार केला, हिच्याशी आपल्या भाच्याचा विवाह करून द्यावा, म्हणजे हा दीर्घायुष्य होईल. त्या दिवशी त्यांनी तिथं मुक्काम केला. त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होतं. त्यावेळेस नवरा मुलगा आजारी पडला. मुलीच्या आईवडिलांना काय करावं समजेना. कोणीतरी प्रवासी मिळाला तर बरं होईल. त्याला पुढं करून वेळ साजरी करू म्हणून धर्मशाळा पाहू लागले. मामा भाचे दिसले. भाच्याला नेलं. गोरज लग्न लावलं. दोघांना गौरीहारापाशी निजवलं. दोघे झोपी गेली. मुलीला देवीनं दृष्टांत दिला. मुली, तुझ्या पतीला दंश करायला सर्प येईल. त्याला पिण्याकरता दूध ठेव. एक कोरा करा जवळ ठेव. दूध पिऊन सर्प कर्यात शिरेल. अंगच्या चोळीनं तोंड बांधून टाक. सकाळी उठून आईला ते वाण दे. तिनं सर्व तयारी केली. दृष्टांताप्रमाणे घडू लागलं. काही वेळाने तिचा पती उठला. भूक लागली होती. खायला लाडू दिलं. फराळ झाल्यावर त्यानं तिला आपली अंगठी दिली. पहाटे उठून ताट घेऊन बिराडी गेला. मामाबाचे मार्गस्थ झाले. दुसऱ्या दिवशी हिनं सकाळी उठून स्नान केलं. आईला वाण दिलं. आईनं उघडून पाहिलं. त्याच्यामध्ये हार निघाला. तो आईनं कन्येच्या गळ्यात घातला. पुढं पहिला वर मंडपात आला. मुलीला खेळायला आणलं. ती म्हणाली, हा माझा पती नाही. मी त्याच्याबरोबर खेळत नाही. रात्रीची लाडवांची व अंगठीची खून काही पटेना. आईबाबांना पंचायत पडली. हिचा पती शोधायचा कसा. त्यांनी अन्नछत्र चालू केलं. जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून मुलीनं धुवावेत. आईनं पाणी घालावं. भावानं गंध लावावा आणि बापानं विडा द्यावा. असा क्रम चालू केला. शेकडो लोक येऊन जीव लागले. इकडे मामा भाचे काशीस गेले. तीर्थयात्रा दानधर्म केला. ब्राह्मणाचे आशीर्वाद घेतले. एके दिवशी भाच्याला मूर्छा आली. यमदूत प्राण न्यायला आले. मंगळागौरी आडवी आली. त्या दोघांचं युद्ध झालं. यमदूत पळून गेले. गौर तिथं अदृश्य झाली. भाच्या शुद्धीवर आला व मामाला सांगू लागला, मला असं असं स्वप्न पडलं.
मामा म्हणाला, ठीक आहे, तुझ्यावरचं संकट टळलं, उद्या आपण घरी जाऊ. परत येताना लग्नाच्या गावी आले. तळ्यावर स्वयंपाक करू लागले तेव्हा दासीनं सांगितलं, इथं अन्नछत्र आहे, तिथं जेवायला जा. ते म्हणाले, आम्ही परान्न घेत नाही. दासींनी यजमानीस हे सांगताच त्यांनी पालखी पाठवली. मोठ्या मानसन्मानाने घरी नेलं. पाय धुताना मुलीनं पतीला ओळखलं, पतीनं अंगठी ओळखली. आई वडिलांनी त्याला खून विचारताच त्यानं लाडवांचं ताट दाखवलं. सर्वांना खूप आनंद झाला. भोजन समारंभ झाला. मामाभाचे सून घेऊन घरी आले. सासूनं सुनेनं पाय धरले. तुझ्यामुळं माझा मुलगा वाचला असं म्हणाली. तेव्हा तिनं सांगितलं, मला मंगळागौरीचं व्रत असतं, ही सर्व तिची कृपा. सासर माहेरची घरची दारची माणसं सर्व एकत्र झाली. त्या व्रताचं उद्यापन केलं. तिला जशी मंगळागौर प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा हो आणि आपलं सौभाग्य अखंड राहो अशी देवाची प्रार्थना करूया. ही धर्मराजाला कृष्णानं सांगितलेली 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. धन्यवाद.